या धर्मांध शक्ती ज्या आपल्या देशात आज थैमान घालत आहेत आणि ह्या धर्मांध शक्ती एक विभाजनाचं राजकारण करून सत्तास्थानी आलेले आहेत आणि मग त्या सत्तेच्या मस्तवालपणामध्ये ज्या पद्धतीने ती एक घटना विरोधी जी काय पावलं उचलत आहेत ह्याचा गंभीर परिणाम देशातल्या एकंदरच लोकशाही मानणाऱ्या जनतेवर आणि एकंदर व्यवस्थेवर पडतोय ते आपल्याला दिसतोय. आणि गेल्या 11 वर्षामध्ये आपण पाहिलं 2014 पासून ते आतापर्यंत भयानक परिस्थिती आपल्या समोर उडवलेली आहे. याच्या बाबत आपल्या समोर आजचे आपले मान्यवर वक्ते हे बोलतील, परंतु आपण सगळे जाणता एकीकडे आर्थिक प्रश्न बिकट होत चाललेलेच आहेत, त्याचबरोबर दुसरीकडे समाजामध्ये एक दुहीचं राजकारण, मग ते अल्पसंख्याकांच्या बाबत असू देत किंवा दलित समुदायाच्या बाबतीत असू देत किंवा ओबीसी समुदायाच्या बाबतीत असू देत, हे ज्या पद्धतीने राजकारण हे करू पाहत आहे ह्याचा भयानक परिणाम आज भारतीय समाज मनावर होताना आपल्याला दिसतोय. आणि त्यातून महाराष्ट्र पण काय सुटलेला नाही. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये त्या 99 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आर.बी. मोरे असतील, सवालकर असतील किंवा वलंगकर बाबा असतील, अत्रे असतील, सहस्त्रबुद्धे असतील, त्या पिढीच्या या नेत्यांनी त्या म्हणजे जी मनुवादी व्यवस्था आहे, जी वर्णवादी व्यवस्था आहे, ह्या वर्णवादी व्यवस्थेच्या विरोधात 99 वर्षापूर्वी केलेला जो संघर्ष आहे त्या संघर्षाची आज आपण पुन्हा आठवण करणं आणि तो संघर्ष कायम ठेवत ठेवणं ही आपल्यासारख्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर पक्षासमोर एक महत्वाची आपली राजकीय भूमिका आपली असली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाच्या राज्य कमिटीमध्ये याच्यावर गांभीर्याने चर्चा झाली आणि त्याचा निर्णय घेतला की 19 आणि 20 तारखेला आपण या महाडच्या या भूमीमध्ये एकीकडे शिवराय आहेत आणि एकीकडे भीमराय आहेत, अशा ह्या एक जो योग्य सहयोग जुळून आलेला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचंही ज्यांनी रयतेचं लोककल्याणकारी राज्य प्रस्तावित केलं, सर्व लोकांना एकत्र केलं, असे छत्रपती शिवाजी महाराज एकीकडे रायगडावर 14 तळ्यावर ह्या व्यवस्थेच्या विरोधात जो एल्गार जो संघर्ष इथे उभा केला याची सागड आपल्याला घालून येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रात आपल्याला राजकारण उभं करणं हे आपल्या समोर सगळ्यात महत्वाचं काम आहे. आणि म्हणून हा निर्णय घेतला की ही परिषद खरं म्हणजे महाडमध्ये तसं आपलं पक्षाचं काहीच नाही, तरी देखील ही हिंमत पक्षाच्या वतीने आम्ही केली की जे काय होईल ते आपण करू. आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण साथ घालू, आपल्या पक्षाचे सर्व सदस्य त्या साधेला ओढ येतील. आणि आज आपलं एक वेगळं चित्र ह्या महाड नगरीमध्ये या महाडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड आर.बी. मोरे यांची ही लाडवली हे जे गाव आहे हे त्यांचं आजूळ आहे, इथे त्यांचा जन्म झाला कॉम्रेड आर.बी. मोरेंचा. आणि मग त्यांचं जे गाव आहे दासगावमध्येच त्यांचं शिक्षण वगैरे झालं. आणि ह्याच महाडमध्ये त्यांनी सामाजिक जी उतरण होती त्या उतरणीच्या विरोधात तेव्हापासून संघर्ष सुरू केला. आणि मग आपल्या पक्षाला ज्यांनी एवढं मोठं योगदान दिलं त्या कॉम्रेडच्या ह्या भूमीमध्ये आपण हे काम केलं पाहिजे, ही परिषद घेतली पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे आपण कामाला लागलो. मी असेल, सुबोध असेल, रायगडची सगळी जिल्हा कमिटी असेल, आम्ही सगळे मिळून याच्यामध्ये सातत्याने हे घडवण्यामध्ये हे यशस्वी करण्यामध्ये आम्ही कामाला लागलो आणि सगळं घडत गेलं. आज आपण या महाडमध्ये ही आपली जी परिषद घेतोय ह्या परिषदेची इथल्या प्रसार माध्यम असतील किंवा इथलं प्रशासन असेल, या प्रशासनाने एवढा धसका घेतला. कारण महाडमध्ये जेव्हा इथे अभिवादन करायला येतात 20 तारखेला तेव्हा फक्त आरबीआय आणि त्याच ह्याचे लोक येतात आणि त्यामुळे त्यांची दखल घेण्यासारखं ह्या इथे नसतं, अशा पद्धतीचे आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. आणि जेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इथे येतोय आणि इथे एक वैचारिक परिषद घेतोय, येणाऱ्या दिवसातली
लढ्याची हात या भूमीतून येण्याचं काम महत्वाचं करतोय. जेव्हा हे त्यांच्या नजरेत आलं तेव्हा सगळं प्रशासन एकत्रच जागृत झालं आणि आपल्यावर नजर ठेवायला लागलं की तुमचं कसं होणार, काय करणार, तुमची काय कशा पद्धतीची यंत्रणा आहे. आणि मग त्या पद्धतीने त्यांना फेस करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचा हा प्रसंग आलेला आहे. उद्या आज आपली ही सगळी वैचारिक या ठिकाणी मांडणी होईल. ही मांडणी झाल्याच्या नंतर उद्या आपल्याला इथून एक 2.5 किलोमीटर 2 किलोमीटर आपल्याला चौदारगड आणि क्रांती स्तंभापर्यंत जायचं आहे. तर आपण सगळे कॉम्रेड्स त्याच्यामध्ये सहभागी होऊन ह्या महाड नगरीला आपल्याला एक वेगळं चित्र दाखवायचं आहे. मला एक दुसरंही या ठिकाणी उल्लेख करावाचा वाटतो की त्यावेळेचे ह्या लढ्यामधले म्हणजे 14 तळ्यातला लढा असेल किंवा मनुस्मृती धरणातल्या लढ्यातले ह्या परिसरामधले मग टिपटीस असतील, नंतर चिटणीस असतील, हे सगळे त्यांचे कुटुंबजन पण या ठिकाणी आहेत. ते आता येतील थोड्या वेळाने. तर आपण त्यांचं स्वागत पण करूया. तर त्यांच्यापर्यंत आम्ही जाण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. तर ते इथे आपल्यामध्ये येणार आहेत. तर अशा पद्धतीने हा आपला एक कार्यक्रम आहे. तर आपण ह्याच्यामध्ये सगळ्यांनी ज्या उत्साह दाखवलेला आहे, ज्या उत्साहाने एवढ्या लांबून आलेल्या आहेत, कोण मराठवाड्यातून आले, विदर्भातून आले, उत्तर महाराष्ट्रातून, पश्चिम महाराष्ट्रातून, कोकणातून, आणि त्याचबरोबर आपण नवीनच काम रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये सुरू केलेलं आहे. त्या आपल्या कॉम्रेडने देखील याच्यामध्ये प्रचंड आपल्याला एकदम उत्साहाने हे सगळं घेतलेलं आहे. ते येणाऱ्या दिवसामध्ये कोकणामध्ये पण आपलं एक चांगल्या प्रकारे काम आपल्या पक्षाचं उभं राहण्याची आपल्याला एकदम शक्यता निर्माण झालेली आहे. आपले बरेचसे कॉम्रेड उद्या पण येतील. तर मी आपल्या सगळ्यांचं, आपण ज्या एवढ्या लांबून इथपर्यंत पोहोचलेला आहात, आपल्या सगळ्यांचं पक्षाच्या राज्य कमिटीच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं आणि रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने, कारण ते इथले प्रमुख आहेत आणि ते होस्ट आहेत, तर त्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला क्रांतिकारी जय भीम लाल सलाम करतो आणि माझं मस्तकालिक आहे हे स्वागताचा कार्यक्रम मी इथे थांबवतो. इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद.